तिथं आंदोलकांनी मोठा गोंधळ घातलेला आणि आंदोलकांच्या गोंधळामुळे त्या ठिकाणी आपण पाहतोय दंगल नियंत्रण पथकाला कारवाई करावी लागलेली आहे। काही आंदोलकांना त्यांनी धरपकड करत अटक केलेली आहे। स्वतः अभिजित दिपके यांना सुद्धा त्यांनी अटक केल्याचं एका आंदोलकाने इथं सांगितलेलं आहे। सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तिथे काही डॉक्टर्स गेले, मात्र ते डॉक्टर्स नसून ते पोलीस होते आणि त्यानंतर त्या पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेलं असा आरोप त्या ठिकाणच्या आंदोलकांनी केलेला। आपण पाहतोय कशा पद्धतीने आंदोलकांची धरपकड इथं केली जाते। आंदोलकांना या ठिकाणून बाजूला केलं जात आहे। आंदोलन स्थळावरून ज्यावेळेस सोनम वांगचुक यांना बाजूला करण्यात आलं, बाजूला हटवण्यात आलं, त्यानंतर तिथे गेले 20-22 दिवस जेही आंदोलक त्यांच्यासोबत ठिय्या मांडून बसले होते त्या सर्व आंदोलकांना एक मोठा प्रश्न तिथं त्यांच्या मनामध्ये उपस्थित झाला की आताच नेमकं हे का घडतंय। आपण पाहतोय गेल्या 2 दिवसांपासून सोनम वांगचुक वारंवार सांगताय की 22 तारखेला आपण महामोर्चा काढणार आहोत, माफ करा 20 तारखेला आपण महामोर्चा काढणार आहोत आणि 20 तारखेच्या मोर्चाला मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा असं वारंवार त्यांच्याकडनं सांगितलं जात होतं। सोशल मीडियावर त्यांच्या येणाऱ्या पोस्ट आपण पाहिल्या होत्या, एका नंबरवर मिस कॉल द्या आणि त्या निमित्तानं तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, महामोर्चात सहभागी व्हा असं सांगितलं जात होतं। आणि हे घडत असताना या 20 तारखेच्या मोर्चा आधी अचानक असं नेमकं काय घडलं की वांगचुक यांना आंदोलन स्थळावरनं हटवावं लागलं असा गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। खरं तर गेल्या 20-22 दिवसांपासून त्यांनी अन्न त्याग केलेला आहे आणि अन्न त्याग केल्यामुळे त्यांची परिस्थिती कुठेतरी खालावलेली आहे, हे आपण दररोज पाहतोय। मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी एक गोष्ट वारंवार सांगितली की मी खमकाय, 20 तारखेचं आंदोलन होईल आणि मी त्यावेळेस असेल असं वारंवार त्यांच्याकडनं सांगितलं जात होतं। कालची जर आपण अपडेट घेतली तर काल डॉक्टरांनी त्यांची परिस्थिती, त्यांची तब्येत बरी आहे असं म्हटलेलं होतं, खालावलेली आहे, त्यांचं वजन कमी आहे। हे जरी सत्य असलं तरीही रुग्णालयामध्ये काल त्यांना नेण्यात आलं नाही। मात्र आज सकाळी अचानक असं नेमकं काय घडलं, त्यांची तब्येत इतकी कशी काय खालावली असे अनेक प्रश्नांनिमित्तानं उपस्थित झाले।